पार्थ पवार यांना राज्यसभेचा पूर्ण कार्यकाळ हवा आहे। राज्यसभेचा पुढे 6 वर्षांचा कार्यकाळ हवा अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राज्यसभेच्या खासदार होत्या सुनेत्रा पवार, त्यांनी राजीनामा देऊन इथे राज्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर आता पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशा चर्चा सुरू असतानाच ही बातमी पुढे येते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, पार्थ पवार यांना राज्यसभेचा संपूर्ण 6 वर्षांचा कार्यकाळ हवा अशी माहिती मिळते, काय या संदर्भातले अपडेट्स? नक्कीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागणार आहे। त्यामुळे त्यांची जागा आहे ती रिक्त होणार आहे आणि त्यामुळे साहजिकच पार्थ पवार हे राज्यसभेवर जाणार हे निश्चित झालेलं आहे। मात्र पार्थ पवार यांना 2.5 वर्षांचा कार्यकाळ नको तर पूर्ण 6 वर्षांचा राज्यसभेचा कार्यकाळ हवा आहे। कारण सुनेत्रा पवार यांची जी कार्यकाळ आहे तो 4 जुलै 2028 रोजी संपतोय। 2 वर्ष 5 महिन्यांचा हा कार्यकाळ आणि पार्थ पवारांना हा कार्यकाळ नकोय, मला पूर्ण 6 वर्षांचा कार्यकाळ हवा अशा पद्धतीची मागणी ही या ठिकाणी पार्थ पवार यांची आहे। त्यामुळे एप्रिलमध्ये काही जागा आहेत त्या महाराष्ट्रातील रिक्त होणार आहेत, त्या ठिकाणी कदाचित पार्थ पवार या निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि 6 वर्षांचा कार्यकाळ हवा अशा पद्धतीची भूमिका आहे। त्यामुळे जेव्हा एप्रिलमध्ये काही जागा महाराष्ट्रातील राज्यसभेच्या या रिक्त होतील त्यावेळी ज्या निवडणुका लागतील त्या निवडणुकांमध्ये कदाचित पार्थ पवार या राज्यसभेच्या खासदारकीसाठी रिंगणात उतरतील आणि सुनेत्रा पवार यांचे जे पद रिक्त होणार आहे त्या पदावर ते दावा करणार नाहीत अशा पद्धतीची एक माहिती मिळते। त्यामुळे आता या सगळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा नेमका आता काय निर्णय घेते हे देखील पाहावं लागेल। कारण सुनेत्रा पवार यांचा जो कार्यकाळ आहे तो 2028 मध्ये संपणार आहे। त्यामुळे आता या छोट्याशा टर्मसाठी आता दुसरं कोणाचं नाव समोर येते का हे देखील पाहावं लागेल। जेव्हा अजित पवार यांचं अकाली निधन झालं होतं त्यानंतर पार्थ पवार यांनी मांडला असेल। गिरीश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर पार्थ पवार यांना राज्यसभेचा संपूर्ण 6 वर्षांचा कार्यकाळ हवाय।